गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाड पोलादपूर बिरवाडी महाराष्ट्र राज्य परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीने सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्यातील सर्व परमिट रूमवर बार ठेवण्यात आलाय। या संदर्भात महाराष्ट्र बार असोसिएशन महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी ड्रायव्हर जॉब बंद ठेवण्यासंदर्भात दारूवरील व्याज हा 5% वरून 10% उत्पादन शुल्क 7.5% इतका वाढवण्यात आल्याने या शासनाच्या जाचक अन्यायकारक कारवाई संदर्भात बार बंद ठेवण्याकरिता महाड पोलादपूर बिरवाडी व महाराष्ट्र राज्य परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीने महाडमध्ये बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी हे आंदोलन प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन या मोर्चाचे समारोप करण्यात आले। पहिली बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते। तुम्ही बार असोसिएशन पण एकत्र आलेला नक्की काय सांगाल? आपली काय कारण असं आहे की आमची जे आमचं बार असोसिएशन आहे शासनाला आम्ही महसूल देतो। शासनाने सुरुवातीला आम्हाला सरचार्ज लावला 2%, तो 5% व्हॅटमध्ये रूपांतर केलं, आता 5% 10% केलं, आता 15% नुतनीकी फी केलं आणि 60% फी लावली आपल्याला। 60% फी लावली, एक्साइज उत्पन्न शुल्क फी लावलेले आहे। शासन आमच्याकडनं वारंवार मागण्या करतंय। दुसरी गोष्ट आम्हाला धाब्यावरील संपून टाकलेला आहे। तो मी सुरुवातीला 3 लाख रुपये व्याट भरत होतो, आता 40 व्याट भरतोय। कारण काय, आमच्याकडे ग्राहकच येत नाही। लोक काय करतात, जाऊन धाब्यावर दारू पित आहेत, त्याने दारू पित आहेत आणि शासन बसून पाहिजे तर शासन तिथं लक्ष देत नाही। शासन लक्ष देते हॉटेल बारवाल्यांकडं। मग तुम्हाला टॅक्स पाहिजे ना, म्हणजे धाबे चाललेले आहे, चायनीज चाललेले आहे, तिथं लक्ष द्या ना। आणि आमच्यावर वारंवार तुम्ही टॅक्स काय लावता? आमचं कंबरड मोडलंय, आम्हाला धंदा करणं अवघड होणार आहे भविष्यामध्ये। धंदा जरूर करावा, पण लायसन घ्यावा ना। कसं आहे, आता लायसन मिळते ना, अशा तर भाग लायसन मिळत नाही। मग तुम्ही लायसन घ्या, व्यवसाय करा ना। तुम्ही लायसन घेणार नाही आणि तुम्ही अनलिखित धंदा करणार। आमच्यासमोर 4 गाड्या, तिथं 40 गाड्या आम्ही बंद नाही। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बिअर बार जे चालू आहेत, आपलं बिअर शॉपी, ते अनधिकृत आहेत? त्या बिअर शॉपी मध्ये जरी बिअर दारू विकावी, थोडं वाई काय दारू विकू नये, फुले दारू विकली ती त्यांनी धरून धंदा कर। तो आमचा लहान भाऊ आहे, बिअर शॉपीवाला, लायसन होल्डर आहे। मग प्रशासन इकडे लक्ष देत नाही का? तिकडे धरून धंदा करावा, पण त्यांनी वाईन आणि बिअर विकावी। तिथं कुठलाही देशी दारू, इंग्लिश दारू विकू नये। लोकांनी बिअर शॉपी घेतले आणि धंदा कुठला करताय? दारू धंदा करताय। आता आपण धाब्यांचा जो विषय केला, तो नक्की धाब्यांमुळे आपल्या धंद्यांवर, उद्योगांवर काय परिणाम? ऐकून घ्या, मी सुरुवातीला 3 लाख टॅक्स भरतो, 3 व्हॅट भरतो, 3 महिन्याला। तो 5% टॅक्स होतो म्हणून मी तो होता 40 आलो, आता 10% मी 80 आलो। म्हणजे आमच्याकडनं जर 20,000 लायसन होल्डर आहेत, त्यांचे 2-3 लाख वाढले, वर्षाला 12 लाख वाढले, तर सरकारला उत्तर मिळेल ना। सरकार लक्ष तिथं देत नाही, तिथं द्यायला पाहिजे, तिथं सरकार लक्ष देत नाही। हे धाबे पण झाले तर सरकारला टॅक्स मिळणार आहे ना। मग आमच्या सरकार काय मिळणार आहे? वारंवार चर्चा अनधिकृत जे आहेत त्यांच्याविषयी तुमची आंदोलनाची भूमिका पुढे काय असणार? हे जे अनधिकृत धाबे म्हणतायत, आमची भूमिका पहिली, शासनाने जो आता कर लावलेला आहे, आता पैसे पुन्हा तो कर तरी कमी करावा। त्याच्यानंतर धाबे, चायनीज हॉटेल, त्यांनी तिथे दारू विकू नये आणि लोकांना बसायला देऊ नये। बिअर शॉपीमध्ये त्यांनी आपले वाईन आणि त्यांनी बिअर विकावे, तिथं दारू विकू नये, आमची प्रकट मागणी आहे। नाही तर आम्ही आत्ता 1 दिवस बंद केला आहे, ही मागण्या मान्य केली नाही तर आम्ही लायसन सरकार जमा करणार। जर आम्हाला पैसेच मिळत नसतील, आमचे पगार करत नसतील, तर धंदा करायचा अर्थ काय? आमचं कंपर्ट मोडले गेलेलं आहे। जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 20,000 बार सिलेंडर होणार आहे, जमा करायला गव्हर्नमेंटकडे। हा करवाढीमुळे आपलं नुकसान चाचकाठी लावून त्याला त्या टॅक्समध्ये गुंतवून ठेवायचं आणि अनधिकृत धंदा करणाऱ्यांना मोफत वाट द्यायची मोकळी। त्याच्यामुळं त्यांच्याने आमच्या दरामध्ये खूप मोठी तफावत दिसते, जी ग्राहकांना दिसते। आणि आज आमचे एवढं परमिट रूम, आम्ही एवढा इन्व्हेस्टमेंट करून आम्ही परमिट रूम खातो, परंतु त्याच्यामध्ये मार्जिन नाही तर खर्च सुद्धा भागत नाही, अशी परिस्थिती आहे। फक्त दिसणाऱ्यांना असं दिसतं की हे परमिट रूम एवढे मोठे आहे, परंतु त्याच्यामध्ये खर्च सुद्धा भागत नाही। आणि शासनाची ही जी दरवाढ लावलेली, ही जाचक जो दरवाढ लावलेली आहे, त्याच्यामुळे शासन नेहमी आम्हालाच शेपतंय आणि आम्हालाच आणखीन विचारतंय की तुमच्याकडनं महसूल कमी आलाय, त्याच्या महसूल कमी होण्याच्या वाटा जर का शासनाने रोखल्या तर निश्चितपणाने अधिकृतपणे परमिट रूमचा महसूल त्यांना अजून वाढीव दिसेल। फक्त त्यांनी त्या वाटा रोखल्या पाहिजेत आणि आमच्यावरती नुसत्या जाचकाठी टाकून आम्हाला बांधून ठेवण्याचं काम जे शासन करतंय ते काहीसं कमी केलं तर निश्चितपणे शासनाच्या महसूलवरती चांगला परिणाम होईल आणि शासन ते आणखीन आमच्याकडून चांगल्या पद्धतीने महसूल जमा करू शकेल। फक्त शासनाने त्याचा विचार करायला पाहिजे की नक्की वाट चुकते कुठं। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड।
अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.